आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, विना अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात 25% आरक्षण, प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांनी नागपूरसह राबविलेल्या राज्यव्यापी अंमलबजावणी मोहिमेत 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्कचे सोने केले जप्त. जगानं अनुभवली भारतीय फार्माची शक्ती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या समारोप प्रसंगी प्रतिपादन. आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं निधन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, विना अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात 25% आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून या संदर्भात शिक्षण विभागाकडून अभ्यास केला जात आहे. शिक्षकांना सरकारकडून न्याय दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे दिली. शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा अशी भूमिका मांडून युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येतील ही काळ्या दगडावरील रेघ आहे असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातील भाजपा बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाण्यात आलेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. शेतकऱ्यांबरोबरच शिक्षक आणि सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले. त्यामुळे भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळालं असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव ठाकरे आमची युतीबाबत बोलणी झालेली असून उद्धव ठाकरे यांनी घोषणा करावी म्हटलं. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत चर्चा करत असून एकत्रित घोषणा करावी अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. अमरावती पदवीधर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक अनिल अमलकर यांच्या प्रचारार्थ आले असता आज अमरावती इथं पत्रकार परिषदेत अॅडव्होकेट आंबेडकर बोलत होते. आज नागपूरमध्ये नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार प्राध्यापक दीपक कुमार खोब्रागडे यांच्या प्रचारार्थ अॅडव्होकेट आंबेडकर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 2004 नंतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणारी जुनी निवृत्तीवेतन योजना रद्द करण्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी यांची भूमिका होती. त्यामुळे विधान परिषदेमध्ये जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा प्रश्न लावून धरणारी शक्ती पाठवणे आवश्यक असून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक कुमार खोब्रागडे हा तो आवाज ठरू शकतील अशी अपेक्षा आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय कुस्ती महासंघाची सर्व कामं स्थगित करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं घेतला असून पर्यवेक्षण समितीची औपचारिक स्थापना होऊन महासंघाच्या दैनंदिन कामकाजाचा ताबा या समितीकडे जाईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे. उत्तर प्रदेशात गोंडा इथं होत असलेली मानांकन स्पर्धा रद्द करावी आणि स्पर्धेतल्या सहभागींकडून घेतलेल्या प्रवेश शुल्क परत करावे असे निर्देशही क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. दरम्यान मंत्रालयानं महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना तातडीनं निलंबित केलं आहे. भारतीय नौदलाच्या 5व्या कलवरी प्रकारातल्या वागीर पाणबुडीचं कार्यान्वयन उद्या होणार आहे. मुंबईच्या माझगाव गोदीत फ्रान्सच्या मेसर्स नेव्हल ग्रुप या खासगी कंपनीच्या सहकार्याने ही पाणबुडी तयार झाली आहे. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या हस्ते पाणबुडीचं उद्घाटन होणार आहे. आतापर्यंत सर्वात जलद गतीनं वागीर पाणबुडी तयार करण्यात आली आहे. वागीरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारतीय मानक ब्युरो अर्थात BISनं सोन्याच्या दागिन्यांवरील BIS चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी 20 जानेवारी रोजी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विशेष अंमलबजावणी मोहीम राबवली. यावेळी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह महाराष्ट्रातील 6 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आलेत. मुंबईतील झवेरी बाजार इथं सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग करणाऱ्या 2 आस्थापनांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत. ठाणे, पुणे आणि नागपूर इथेही अशीच कारवाई करण्यात आली. त्यात बनावट चिन्हांकित दागिने जप्त करण्यात आले. तसंच BISनं निर्दिष्ट केल्याप्रमाणे सुयोग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रांवरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कोविड काळात भारतीय फार्मा क्षेत्रानं सर्वात आधी लस आणि कच्चा माल तयार केला आणि देशभरात लसीचं वेगानं वितरण करून भारतीयांना मोफत लस उपलब्ध करून दिली. भारतीय लसीनं केवळ भारतीयांचेच नव्हे तर 106 देशातील लोकांचे प्राण वाचवले. संशोधन आणि निर्मिती अशा दोन्ही क्षेत्रात भारतीय फार्मा क्षेत्रानं जगाला आपली शक्ती दाखवून दिली. या क्षेत्राचं हे कार्य अभिमानास्पद असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 72व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचा आज रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. औषधी क्षेत्रात देशाला अधिक संशोधनाची तसंच कच्च्या मालासंदर्भातील परावलंबित्व कमी करण्याची गरज आहे. कच्च्या मालाच्या निर्मितीसाठी बल्क ड्रग पार्क तयार करण्यात येणार असून त्याकरिता महाराष्ट्रात जागेचा शोध सुरू आहे. औषधे आणि उपकरण निर्मितीसाठी इकोसिस्टम तयार करण्यात येणार असं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भारतामध्ये अल्पसंख्याकांसह प्रत्येक समुदाय सकारात्मकतेच्या भावनेनं पुढे जात असल्याचं कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं. देशाच्या बाहेर आणि देशामध्ये चालविण्यात आलेल्या कोणत्याही मोहिमेद्वारे देशाची प्रतिमा मलिन केली जाऊ शकणार नाही असं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात बीबीसीच्या वृत्तचित्राचं उदाहरण देत नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज 1,40 कोटी देशवासियांचा आवाज असल्याचं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमातून आपल्या संदेशाद्वारे नमूद केलं. देशात आजही काही लोक वसाहतवाद मानसिकतेतून बाहेर येऊ शकलेले नाहीत आणि ते बीबीसीला सर्वोच्च न्यायालयापेक्षाही वरचं मानतात असंही रिजिजू यांनी यावेळी म्हटलं. गोंदियात नेमबाजी या खेळाकरता इच्छुक असणाऱ्या खेळाडूंना यापूर्वी नागपूर, रायपूर सारख्या मोठ्या महानगरात जाऊन याचं प्रशिक्षण घ्यावं लागत होतं. मात्र आता गोंदियाच्या जिल्हा क्रीडा संकुलात डिस्ट्रिक्ट रायफल असोसिएशनच्या प्रयत्नांना पूर्ण सुविधायुक्त असं सभागृह तयार करण्यात आलं आहे. यात नवीन येणाऱ्या खेळाडूंना नेमबाजीचं प्रशिक्षण तज्ञांकडून देण्यात येणार असून याकरिता नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात नेमबाजी करता इच्छुक विद्यार्थ्यांना सुविधा होणार आहे. 51 लाख रुपये खर्च करून नेमबाजीचं सभागृह तयार करण्यात आलं आहे. प्रशिक्षणाकरिता 6 पिस्तूल आणि 6 रायफल घेण्यात आल्यात अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी यावेळी दिली. वर्धा शहरातील स्वावलंबी मैदान इथं आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसर स्वच्छ करण्यासाठी शहर सुशोभीकरण समितीच्या वतीनं स्वच्छता अभियान राबविण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर श्रमदान पार पडलं. या अभियानात विविध प्रभागातील माजी नगरसेवक, निसर्ग सेवा समिती, जनहित मंच, वैद्यकीय जनजागृती मंच, विदर्भ साहित्य संघ, वर्धा पूर्व नगर परिषद, वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, सर्व अखिल भारतीय साहित्य संघाचे विविध समित्यांचे समन्वयक आणि सदस्य, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी या स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. चंद्रपूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं होतं. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे ते आमदार होते. टेंभुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून राज्याच्या राजकारणात त्यांची विशेष ख्याती होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे मरणोत्तर वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे उपयोगी पडावं याकरिता त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. हवामान. आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूर इथं 15.1 अंश सेल्सिअस करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, विना अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात 25% आरक्षण प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स यांनी नागपूरसह राबविलेल्या राज्यव्यापी अंमलबजावणी मोहिमेत 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्कचे सोने केलं जप्त. जगानं अनुभवली भारतीय फार्माची शक्ती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या समारोप प्रसंगी प्रतिपादन. आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.